कोणी माझ्या पोरे गेले जाणं कोण बाई ते राक्षसांकडे वळण मारून टाकल्यानंतर काय जे बाई मी करतो उन्हानं गोळात सांगले तुम्ही राजांच्या कानावर घालवणार आणि सोबत या रानात शोधतोय गोळ्यात माझा पोर दिसणार ना आता काय जे बाई मी करू बोला ना. अगं निसर्गाला रंग बसतो फुलांना सुगंध बसतो अगं माणूस तरी कसं काय राहू शकतो त्याला देखील प्रेमाचा गंध बसतो. ओके बाई या धन नाहीत या बोनगीत कोण प्रेमाचा गंध करता माका दिसता कोणतरी जोडावडे बुडान मेला नव्हत ही भूतावळ असं वडे मी घरात जातोय थोडे मरण ओके बाई काय काय ह्या काय आता हुंतले समजलं नाही या गावच्या वाटेर काय करतात की बघा काय ह्यांका स्वप्न ह्यांका हाताची पोरा होती गे माझा जर पोर असला तर होण्यान मारतलो असतोय माझा पोर असला कधीच करू दे ना माका माहिती असा ह्याचा हाताची पोरा बापाशी सांगतात कामाक जाते ना आणि असले धंदे करता ह्यांका लाज नाही ह्यांका वाटे नाव खायता ह्यांका म्हाताऱ्यांका लाज वाटता ह्यांका काय करतले समान नाही कोण असा म्हातारा या की अरे पाय घेऊन ह्यांची तोडा मारा या काय झालं गावला चढू खडा व्हायचा अरे आवडा नको किती आडा नको आवडा नको तडे भो खडे बघू ओके बाई माका लाज वाटता तुला लाभ कशा वाटता पाटकडे भो किंवा त्या खडकापासून बोनगीत गेली वाटेर बसली लोकांच्या पर्यंत तू मारू दे भांडणे सांगते तुका किती मारू नको आता आमका फारच घालतली तुका ती अगो सारा आमका जाब नको वाटे मग तरी कशी करते ती म्हातारी कशी करतो आता तुका मराठा व्हायला करायचं वडी कोणी सांगले नाही त्यांचं किती मिठी मारून तर मागं परण घालायचं असं काय करतं त्यांचं बघू नका लग्नाच्या आधी आता ती दाढी असतो आम्ही आता वाटले वाईट राव वाईट इतकी होती ना बेबान झाली तकलेर पदार घेऊन बाप मारते तरी ह्यांका गटाना कितकी होती अब्रुस आणि पोरा दे काय करूया मार झाडं करण्यात त्याच्या घाल मोडून म्हणून घालून तर मार अशी काय करताय अगो घुसमाटला तर आवडते कशाला लाभ कशी वाटत नाही तुला लाज वाटत नाही अरण्याच्या ठिकाणी दोन तरुण एकत्र आल्याच्या नंतर त्यांचं प्रेम स्वरूपाचे लाज वाटली नाही तुला तुझ्या ओळखीचं काय कोणी आत्तासाठी सोयरेत का तुमच्यावर प्रेम नव्हतं आमच्या काळात असलं काय नव्हतं त्याच्या बापाशी तुमच्या शिकवून कोणी तुझ्या आत्तासाठी सोयरेत का कोणी आपण त्याला आपल्यासारखं करशील आजी तुझी बापूसकडे दंपरात जाऊ तुला बापाशी तो पेरणीच्या पालाला जागा राहिलो स्वतः तुका समाजाची ह्याच्या पण बोनगी होय आणि हे खरपासून आजी आहे का तुझी आजी नाही आणि हे आजोबा का तो मावशी तो भाऊ त्याचे काय आई तुझी मावशी साईला हाडून हो आणि हे तुझे बाबा का हे त्याचे बाबा नाही हो बापूस त्याचे आणखी का दोन बापूस आहेत आपल्या वयाचा मान मी राखू इच्छितो आणि आपल्या वयाचा मान मी आपल्याला प्रणाम करतो वरून माझ्या म्हाताऱ्याच्या डोळे पडले माझ्यापेक्षा मोठ्या समजून घ्या किती वर्षांनी सांगा ना तुम्ही तुमचं वय कोण सांगेल तर आहे कोण सांगा असाच चालताला तेव्हा बहुतेक काय नाही त्या तोरण हाडल्यात काय बोलता तुम्ही उपकार म्हणायला नाही जर काही कारण असतं ना ही तुमची कन्या तुम्हाला जिवंत मिळालं विचारा तुमच्या कन्याला कळलेलं थार वृत्तांत तुमची कन्या तुम्हाला सांगेल
काय तर त्यानंतर ठरवू आपण पण विचार. म्हणताय, काय जातो हो. तो? अरे, काय हसता बरं, केलं बरं, ना? पेन काढ. आई करू नको. पुढे ये. आता करू नको. आई उभा आहे ना, आवशीचा खोटा बोलला ना. होते नाही बघ. आधी सांगत आहे तर माका मी बरं तर बरं लोकांका मी सांगतो. लोकांका मी सांगते माझा परतसला नाही होणार, माझा शब्द बाहेर जाऊचा ना. आणि जे नाही त्याच्याबरोबर टकले बदल करून आकू नको करू. होय? या कसला रकात आमचा अजून तरी मी सांगते माझा परतसला जाऊचा ना. आणि रकात होता सांगते तू ह्या रकात घे माझा. हे भिण्याचा आबू हो. बरोबर आहात एका. आमचा रकात असा करू लाल नका. लाल तू लाल लाल फोडून करीन फोडून. आता मी लोकांका तोंड कसा दाखवू गं? सगळी जण आता माझ्या तोंडात माती घालतली आहेत. अजून ते काही मेकलच्या मधून ह्या वाटात जीवनात येऊ नाही. आणि जेवायला सापडत नाही केलं. भगवान माझा पोर करू दिला आता ऐकून तरी घ्या. बाबा माझं काय जाता काय झालं तर नेमक्या सांग. सांगावं. मी जी तुम्हाला जिवंत दिसते ना, एकत्र उभं राहा. होय बस. होय उभं राहा. मी जी बघा, जिवंत जरा कोण दिसते दिसतं? हा. ती या देव माणसामुळे. हे देव मानव. देव माणूस हे बघ माझ्याच या देव माणसाचा देऊळ खड्या उज्जैनी नगरीत उज्जैनी नगरी किती पदरी ओ बाबा तुम्ही ओळखलं नाहीत का? हो, देव माणूस तुला सांगते सांग देव माणूस तुला हे ते सांगताय याची गांधी बोला तुम्ही देवावर राहतात गेले का हे देव माणूस खड्यातून उत्पन्न जातात काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणायचं होते? मी भावाला रानात गेले त्याचा काटिया केले फाशात गावलं योग देव माणूस योग नाही तेव्हा देव माणूस निघलेले या विश्वाच्या पदीवर कोण उठले माणुसकीतून तुमच्यावर या वेळ गतिप्रसंग घडणार आहे तरी कोण? हसायचं नाही. मी हसतो तुम्ही हसवता म्हणून आम्ही असतो. मी होतो अजून कोणी मी तुला हसायला सांगितलं बोला. बरं, मी तुला सांगते म्हाताऱ्या सुताऱ्या कधी प्रसंग जाऊचा नाही होणार. आता तोच युग राहणार ना असा गेल्या मी आता रानात गेल्या मी कोणतरी कापून माझे अवयव बिवयव काढले तो काय आहे नवी सांगता? मी विश्वास विश्वास काय? सांगते हा हा काळाचं बदल आहे काय? एका बदले सगळं सत्यानाश केलं आता तुझ्या बापाशी पाठवण्याच्या कर्तव्य बाकी पण ते काय कोम मारलं तर तुला माहित नाही काय बोलता? मी बोलतो ना हो, काय झाला? ते युवराज आहे. चीन काय? युवराज हो असू द्या. हो असू द्या. उठाव. ओगे बाहेर साने घे बसो म्हणजे मग साने घे आधी सांगायचं वा, 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 नाही असू उठला. आम्ही जरी मानानं मोठे असतो ना, तरी तुम्ही वयानं मोठे. आता वय कोण विचारता? असू द्या. सांगितलं नाही तुझी ओळख नाही ना आधीच पाहतो तुझं वय किती? पासष्ट मग आरशात गेलेली मी तसं नाचा चुकीचं झालं तू समजतो नको नका येदी होती की केली शिकली होती तेव्हा आता मोठी झाली कायम पडायची पटकन हे त्याच्या काय म्हणजे होत नाही माझा पाया बरं गेला तर माझी फुटली. काय वाटतो मी अशी पाठ करतो जाते पाय पडा हो असू द्या. हो. तुम्हाला पाहिलं ना हा. सर्व माझ्या आईची आठवण आली हो मला. कोणी आहे तुमची माझी आई बस सोडून गेली. पुन्हा माझ्या मोजून येते का तुम्हाला पाहिलं आणि आठवण आली मला. म्हणजे माझ्यासारखीच होती हो. इतकीच हो माका माझं झील नाही ना तर माझं तू माका तू बघितलं का झिलासारखीच आठवण येते असू द्या. पाया पडते हो हा असू द्या. हो पाया पडत हो असू द्या. असं काय करतं? अहो, तुम्ही मोठ्या होता माझ्यापेक्षा. तुम्ही राजा असाल म्हणून काय झालं? पुढे पाया पडावं आम्ही मानानं मोठ्या तुम्ही वयानं मोठ्या. मान नको मान महाग बघूया पाया पडते बघा सोड पाया पडते राजांच्या तुला आधी व्यवस्थित सांगता येत नाही. हो, आधी मला सांग ना तू त्या राजांचा मुलगा तुला तुला सांगितलं ना तू व्यवस्थित ऐकून घे ना. तू वकील मी आता बोलतो ना त्यांच्या बाबत व्यवस्थित राजांनी पाया हो पडते. असू द्या. असं का परत पडते अहो काय म्हणू तुम्हाला? आता उठते म्हणजे कमर दुखते एवढा त्रास कशाला करून घेता? आता सकाळचा दिवस होय, मी करा. अगं कामाला इथं मागा शनी घालून भेटा लाकडा बिकडे माझ्या कमरेचा गेल्या मन म्हणा करू काय बाहेर काम? इथे काय बोलतेस तू? हा सांगतो आता सांग. तुम्ही होय खल. काय कोण अरे बोलतात की काय भेटतात? आणि आमच्या पोरग्यात घेऊन बोलतात तू तुझ्या हिच्यावर जे प्रसंग आला होता आणि तो जे प्रसंग आम्ही दुरापास्त केला आणि तदनंतर या तुमच्या कन्याने प्रणय प्रेमाची याचना माझ्याजवळ केली. तिच्या त्या प्रणय प्रेमाचा स्वीकारही मी केला
होय गो नकोच घडलं त्या सांगितलं मी आता लग्न नकळत करणार घडा नाही. नाही. पण तुम्ही हरी खडे. किती आहे त्या धडे? मी तर काय माहितीये का हा. महत्वाच्या कामानिमित्त किंवा राज दरबाराचा त्याग केला आणि मार्गाला मार्गाला मी करत होतो ते कर्तव्य कोणतं माहितीये का हिमगिरी अरण्याच्या ठिकाणी असताना ही पराशक्ती मातेचं भव्य दिव्य देवालय अर्थात देवालयापर्यंत खऱ्या अर्थानं मला जायचंय हो. पण मला मार्ग सापडेनासा झालाय म्हणजे देवीच्या दर्शनात तुमका जावचा असा होय. आणि तुमका वाट गावना नाहीच नाही. मी तुमका सगळं वाट दाखवतो. काय म्हणतो होय, माका सगळं वाटतं माहिती म्हणजे आहे. तुम्हाला मार्ग मिळत आहे माका माहिती आहे असा. मग आता जाऊया का आता नको. आता दिवस मावळ देत हा खूप घा तेव्हा सकाळी मी तुमका दर्शनात घेऊन जातो. आजच्या घडी एक करावा नाही येतो. उडावा नका खडे रवैतात तो खोपी त्यांची कोणी जरूर खाली आहे. काच्याचे खोपी हो आम्ही दोघाही नव्हतो ना. आणि मी त्या घरात. माझं नको माझं म्हातारं हो. नको आता आता म्हातारा किती फरक होयो. आता त्याचं आमच्याकडे असतं आता काय करतो आणि लोकं काय म्हणतात, आधी घरात भरल्या गुंताची ना अगो राजा तुझी तो काळो का घेऊन जाऊया ते. हो काय हो काय झालं तुम्ही घरात जाय पुढे राहणार तो मी का घेऊन येतो पाठसू. हो, सांगितलं होतं. गो, गो, गो. चला तारखे मागताय लग्नाचं झाला. बरं नको गेले कोणाकडे आजच्या चला. घडी. कुलूप करी. आजच्या घडी तुम्ही आमच्याकडे राहा. सकाळी तुमच्या दर्शनात घेऊन मी घेऊन हो, जातो. आमच्याकडे आमच्याकडे गो, तुम्ही या माझ्याबरोबर, या माझ्याबरोबर, म्हातारं त्याच्याबरोबर आणि त्याच्याशी करू फटकुरी. आज रात्र किंवा तुमच्या सदनी आणि प्रातःकाली नात्रसी गाव सन्माननीय संजय चौधरी सन्माननीय सांगा नाट्यसिको कुमारी सौम्या चौधरी हिने कलागुणांचा गौरव करून बहुमत पारितोषिक दिले. कुमारी सौम्या चौधरी हिला उदंड आयुष्य लाभो अशी गणपती त्यांनी प्रार्थना करून माऊली दशावतार नाट्यमंडळ यांच्या वतीने बक्षीचा मनोरथ स्वीकार. काम तांदळा येते आज रात्र किंवा तुमच्या सदनी आणि प्रातःकाली आई पराशक्ती माते आम्ही तुला दर्शनाला येणार